नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज। महागडी खते, कांदा रोपे आणि इतर शेती मशागतीच्या वाढत्या खर्चामुळे कांदा लागवडीवर मोठा खर्च झालाय। मात्र येथील बाजारात कांद्याला अल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप करावा लागत आहे। यामुळे सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती माती लागल्याची भावना व्यक्त होतीये। कांद्याच्या भावात 10 ते 15 रुपये किलो पर्यंत घट झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता झाली आहे। शेतकऱ्यांनी लागवड करून मोठ्या आशेने कांद्याची विक्री करण्याची तयारी केली होती, परंतु बाजारात कांद्यांची भरपूर आवक झाल्यामुळे तसेच मागणी कमी झाल्यामुळे भाव घटले आहे। ग्रामीण भागात खरं तर नगदी नफा मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जातं, परंतु भाव पडल्याने सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। शिवाय कांदा टिकून ठेवायचा झाल्यास त्यासाठी गोदामाची आणि सुक्या ठिकाणाची आवश्यकता असते, त्यासाठी येणारा खर्च वाढत जातो। त्यामुळे शेतकरी उदासीन होतात। शिवाय कांदा बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो, त्यामुळे आर्थिक कोंडी होते। नवा कांदा चाकण बाजारात आला असतानाही भाव कोसळला आहे। यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। नवा कांदा बाजारात आल्याने आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात घसरण झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यात मोठी अडचण येते। इंधन, मजुरी, मशागत खर्चात दुपटीने वाढ झाली आहे। कीटकनाशकांचा खर्चही वाढलाय। कांदा रोपे, खते, कीटकनाशकांचा खर्च शेतकऱ्यांना जीवाच्या वर ठरत आहे, तर दुसरीकडे उत्पन्न मात्र समाधानकारक नसल्याने विदारक चित्र आहे। इंधनाचा खर्च दुप्पट झालाय, तर मजुरीच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यामुळे उत्पादन खर्चही वाढलाय। कांद्याला किमान 25 ते 30 रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे। भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंता आहे। सध्याच्या भावात कांदा विक्रीतून लागवड ही वसूल होत नाहीये। अलीकडच्या काळात लागवड खर्चात वाढ झाली आहे, त्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी व व्यापारी फार मोठ्या अडचणीत सापडले, असे चाकणचे व्यापारी संभाजी कलबडे म्हणाले आहे। कांद्याला 40 रुपये भाव होता, मात्र शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येताच भाव गडगडले आहे। भाव मिळत नसल्याने चिंता वाढली आहे। कांद्याचा उत्पादन खर्च वाढलाय। भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झालाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष तरतूद केली पाहिजे, असे भापसे पार्टीचे अध्यक्ष दीपक ताटे म्हणाले। कांद्यावरील प्रस्तावित 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारने मागे घेतल्याने एप्रिल महिन्यात कांद्याचे भाव वाढल्याची शक्यता आहे। यामुळे काही अंशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असं विजयसिंग शिंदे, सभापती बाजार समिती खेड यांनी म्हटलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।